उशिरा आल्यामुळे असं होईल यार. 10 वाजता शोरूम चालू होतंय. सी यार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. तर बघा हे नॉर्मल टोमॅटो सॉस दिसतंय. पुन्हा त्याचं कपडेच काढले म्हणजे त्याचा वरचा रॅपरच काढले. फायनली आता ऍडमिशन झालंय. थोडी आजची मुसीबत पण. तर तुमचं स्वागत आहे का नाही ब्लॉग मध्ये. जसं माहिती तुम्हाला आज कॉलेजला सुट्टी आहे कारण की आज काहीतरी आज सण आहे मोहरम काहीतरी आणि मग त्याच्यामुळे आम्हाला कॉलेजला सुट्टी दिली आणि मग त्यामुळे उशिरा उठलेला कमीत कमी 9 वाजता उठलेला आज आम्ही सगळेच घरातले. योगा आता जज छाप येऊन झालाय आमचा. आज काय करावं कळणार झालं. आज सुट्टी आहे काय गाडी सर्व्हिसिंगला आता किती वाजले तर मग बोल मग पप्पाला मग टाकून येते सर्व्हिसिंगला गाडी. तर आता मी माझा डबा भरायले कारण की मी चालू कॉलेजला. कॉलेजला नाही म्हणजे मामाच्या इकडे जाणार आहे. गाडी सर्व्हिसिंग उघड असलं तर गाडी सर्व्हिसिंगला टाकून मामाच्या इथंच थांबावं लागलं दिवसभर. आणि आता 11 वाजले. 10 वाजता शोरूम हे सर्व्हिस सेंटर उघडतंय. गर्दी लागली असं लय गर्दी असं दररोज. तुम्ही आज उघड पाहिजे पण ते मोहरम असल्यामुळं. Did you wait too long? Tell him that you love him, but he's already gone, darling. Did you make two wrongs? Know that daddy never made a right. तर चला सर्व्हिस सेंटर तर उघडाय पण आपल्याला उशीर झालाय. लय उशीर. गाड्या बघा सर्व्हिसिंग साठी किती आल्या तर त्यांच्याकडे द्यावं लागते काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही. Before, darling, you were never made to be the judge, darling. चला मी चाललो मामाच्या दुकानाकडे गाडी घेऊन. होत नाही सर्व्हिसिंग. उशिरा आल्यामुळे असं होईल यार. 10 वाजता शोरूम चालू होतंय. सी यार. आणि आता वाजलेत 12. दुकानावर गेले भेटतो. चला नीट मारा जरा नीट मारा. झालं का आमच्या इकडे दे. ए ब्लोअर मारायचं का मारले का कधी सर्व्हिसिंगला आलतो. सर्व्हिसिंगला गाडीच नाही. बंद कर जरा. बंद आहे हे बंद कर रे. सर्व्हिसिंगलाच लेट झालं. एवढ्या गाड्या झाल्या सर्व्हिसिंगला. ते म्हणलं आता उद्याच या डायरेक्ट. दिवस माळायला म्हणलं. हा दिवस माळायला ते भेटतच नाही. उद्या सकाळी 10 वाजताच या म्हणले. आता दुसरी जर गाडी असते जर समजा मामाची युनिकॉर्न ती जर सर्व्हिसिंगला आता जरी टाकली असते ना भेटली असते पण ही भेटतच नाही. जावा तुम्ही जावा. ही भेटतच नाही. हिला सकाळी लवकर येऊन टाकावं लागते कारण की दररोज गाड्या सर्व्हिसिंगला पडते. गेली तर जा मग. जा रे तू बघ. जा रे. आता थोड्या वेळ इथं बसून जाणार आहे. आता आम्ही चाललो कानाचं ऍडमिशन करायला. तर आम्ही बघितलं त्याच कॉलेजमध्ये करायचं वाटतंय. भावानं काल इथं येऊन ऍडमिशन केलं पार्क टेक्निकल्स इन्स्टिट्यूशन. आणि आता इथलं काढून पहिले इथं टाकायचं. आम्ही जिथं बघितले तिथं काल येऊन कुटाणा केलाय यांनी आणि घरचे बोलले नको इथं. त्यामुळे मग आता चेंज. लय यांना कुटाणा सुस्त आहे. इलेक्ट्रिशियन करायचं म्हणाला. घरचे म्हणले त्याच्या. बापू किती चढावं लागेल. सिड्याचा इथं. हो सेमच आहे इथं पण. इथं कूलर ह्याचं घेतलेलं आहे त्यांना वॉशिंग मशीन त्याचं. तर बघा असं असतं आयटीचं. हे नीट करायचंय तुला कर नीट. हो किती मोठं सामान आहे. सगळं सामान असतं इथं. चला इथलं तर काम नाही झालं. आता जिथं करायचं तिथं चाललं. जाऊन बघू काय होतंय. तिथलं काढायचं होतं सगळं. तिथं घालायचं होतं. आता तिथं जाऊन करू सगळं. तर आता इथं फायनली आलं पण इथं मध्ये शूट करू देत नाही. तर बाहेर काय आहे ते बोलावं लागेल. आम्हाला हेच शिकायचंय. आम्हाला म्हणजे याला हेच शिकायचंय. वायरवाला घरातले वायर ओढायचे सगळ्यांच्या. आहे ते बंद करून टाकायचं. चला इथं नाही ते शूट करू. बघू दिलं तर करतो नाही तर नाही. तर फायनली आता ऍडमिशन झालंय. थोडी आजची मुसीबत पण ती झाली नॉर्मलच होती. जिथं आम्ही पहिलं बघितलं तिथंच ऍडमिशन केलं याचं SP टेक्निशियल. चला घरला सॉरी दुकानावर. पाऊस कधी चालू होते की पाऊस जर आला ना एकदम छान दिसतंय मग लागतो. चला आपलं काम बघा. 2 वाजले तिथंच. तर आता एक मशीन तयार झाली. चालले कस्टमरच्या घरी. यांनीच केले. मामाचे काय मामासोबत काम करतात. फक्त आता याच्यावरचं ते काय बोलतात काच राहिलंय आणि मग तेवढं झालं म्हणजे बॉक्समध्ये पॅक करून नेते. तर इथं चेक करता इथं आम्ही बरोबर चढावे का नाही. राम राम. जेवण झालं काय. दाता टोक राहिलाय. लक्ष दे नाही. आता फिल्टर डिझाईनला चालू आहे. ते फुगले जरा सुजले तिथं. ते फुगा हवा भरले तिथं. काढ कसं तरी ते दातातला टोकर जरा तिथं. बघ निघले त्या हवा. निघलं का निघलं.
खावा काढा एक नंबर आहे वरचं घे वरचं. आता काच लावून त्याच्यावरची सगळी डिझाईन ते लावायची. वरचं पण फायनल. आता बसा उडी पडली बघा. पडली चावली काय नाही नाही काय तेवढी पडत असते. काबर पण एवढी तर पडायची इथं आहे का ते? इथं. हे आहे इथे इबीचा आवाज करून चार खालती वरती व्हायलंय. वरी गेलं ते नाही बाबा वरती गेलं इथं वरती गेलंय. वरती गेलं ना खाली खाली एवढं उडतो गॅट पडला आणि ते आलं तरी खाली गेलं. उजाड पडलाय गॅप पडला उजाड पडलाय म्हणलं होतं. आता काही खाली आलं कसं करू हो का? हे काहीतरी विषय वेगळा व्हायचा स्टिकरचा. तुम्ही असं करायला तुम्ही बरोबर लावून तर बरं का. जब तक तोडेंगे नाही तब तक सोडेंगे नाही. हे सगळं इथं बघा. गोडी पडू देत नाही. झाले. कोण पाहिजे नंतर सुट्टे नाही तर सुट्टे नाही तर असं म्हणा की नंबर एक क्वालिटी कसं इकडे बघा ना सर साहेब असं म्हणा हो. इकडे बघा माझ्या लक्षात नंबर एक क्वालिटी आणि नंबर एक क्वांटिटी जर पाहिजे असेल तर फोन करावाच लागते म्हणून. नंबर एक क्वालिटी बरं बॉक्स मध्ये पॅकिंग. हो का असे महाग लावून जाते. आता हे पुढे बसते तर बॅग पुढे असते आणि असे गाडीवर जातात घेऊन कस्टमरच्या घरी आणि फिटिंग करून येते तर परत घरी जातात. नाही तर इथे येते तर दुकानावर. तर आम्ही इथं जेवायला बसणार आहे. तर मी पण डबा आणलाय आणि बाहेरून काहीतरी आणलंय कानानं. आता इथं बसतो आम्ही एवढ्या जागेत जेवायला. तर बघा जेवण झालं आता उचलायला काना जेवायला तेवढा. आता जेव्हा समोसा आणलेला आम्ही एक म्हणजे तिघांना एक. दुकानात बघा कसली मशीन आले. कशाची मशीन आहे ते पिठाचे. एवढी कशी वेगळीच आहे. गिरणीची ते मशीन असते का ती आहे म्हण. गव्हापासून पीठ बनवणारी तसली. पिठापासून गहू बनवते. उलटा झालाच वाटतंय तू जरा आज म्हणायला. पिठापासून गहू बनवते. रिपेअरिंगला आले वाटतंय. मग काय हो म्हणजे आता ठेवले तर नंतर घेऊन जाते ज्याचे आहे त्याचे. इथं काय ठेवायचं ठिकाण आहे का. तर आता आज आम्ही लवकर चाललो घरी. तर आता किती वाजले तर 5 वाजले तर कारण की आज मामी येणार आहे घरी. मग मामाला आणायला जावं लागेल गाडी घेऊन. त्यामुळे मग लवकर जाणार आहे ते. चला मी आपल्या घरी ते त्यांच्या गावाला. अख्खा दिवस इथं घातलाय मी. तर आता फायनली मी घरी आलोय आणि रानू बघा मला काय विचारायला. खायचं का विचारायले. हा काय विचारायलीस. बुंद्या खायच्या. काय बुंद्या बुंद्या काय असतात दाखव बरं. रंगीबेरंगी रंगीबिरंगी बुंद्या असतात. दाखव काय असतात पहिल्यांदा. काय ते बुंद्या बुंद्या. अवघड आहे रे बाबा. विचार बरं मम्मीला काय म्हणते तर. बुंदीच म्हणतात रे. मम्मीला विचार. हा बुंदी म्हणते बुंद्या म्हणते. बुंदी नुकती म्हणते तर. बुंद्या काय बुंद्या कुठे येतात रे. लग्नाच्या बुंद्या येतात मामाच्या लग्नात सगळ्यांना राहिलेल्या. मग ते सगळीकडे दिल्यात माऊला आम्हाला सगळ्यांना दिल्यात. तर बघा हे नॉर्मल तर टमॅटो सॉस दिसतंय पण राननं बघा याचं काय केलंय. पुन्हा त्याचं कपडेच काढले म्हणजे त्याचं वरचं रॅपरच काढले. अरे सगळं ते पिशवीस कसं दिसायले ते बाबू. ए दर का रक्त दिसत तर बटाट्याची भाजी बनवते सोबत चपाती आणि हे सॉस होता. तर आता जेवण करता. चला मग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.